दरवर्षी आपल्या सर्वांचा एक खूप सुंदर अनुभव असतो की जेवणाच्या सुग्रास जेवणाच्या आनंदानंतर एक थोडीशी मरगळ आलेली असताना एक लज्जतदार अशा प्रकारची एक मेजवानी असते आणि थोडी प्रश्नांची सरबत्ती होते, थोडंसं मंथन होतं, काहीतरी नवीन ऐकायला मिळतं आणि जेवणाबरोबरच आणि जेवणाच्या नंतरही आपल्या बौद्धिक भरणपोषणालाही या ठिकाणी आपल्याला मदत होत असते. तर अजूनही काही महत्त्वाच्या महनीय व्यक्तींचं भोजन चालू आहे मागे, तरी मी अपेक्षा करतो की त्यांचं थोडंसं श्रवणही होईल. या निमित्ताने आज या ठिकाणी व्यासपीठावर महाराष्ट्रातली दिग्गज माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या प्रत्येकाच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा त्यांच्या अनुभवातून त्यांनी महाराष्ट्रभर उमटवलेला आहे. माझ्यासोबत आहेत या ठिकाणी निर्मोही फडकेताई, ज्या ठाण्यावरून आपल्याकडे आलेल्या आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूयात. सोबतीला आहेत डॉक्टर फुला बागुल सर, मागच्या वर्षी होते, यावर्षी आहेत. सरांचं जोरदार स्वागत. त्यानंतर मराठवाड्याच्या भूमीचा सुगंध महाराष्ट्राला देणारे आणि सध्या पिंपळगावच्या महाविद्यालयामध्ये त्यांच्या कार्यकर्तृत्वाने वेगवेगळी उंची गाठत असलेले माझे परममित्र डॉक्टर ढगे सर, ज्यांच्या नावातच माऊली आहे, मी त्यांना माऊलीच म्हणतो प्रमाणे. तर ढगे सरांचंही जोरदार आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात. मला या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगायला आनंद होतो की आजच्या ह्या साहित्यकणाच्या राज्यव्यापी अशा संमेलनामध्ये आपण वेगवेगळ्या विषयावर परिसंवाद करतो आहोत, चर्चा करतो आहोत. परंतु आता जो विषय आपण हाताळणार आहोत मराठीच्या बाबतीमधलं, अभिजात मराठी की आधुनिक मराठी, या विषयावर मी सन्माननीय वक्त्यांना या ठिकाणी बोलतं करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतरच्या काही मिनिटांमध्ये आपणही आपल्या मनातले काही प्रश्न विचारू शकाल. तर श्रोत्यांना विनंती करतो की थोडंसं तयारीत ऐका आणि आपल्या मनातली काही प्रश्न असतील तर तेही प्रश्न तयार ठेवा. तर मला वाटतं आपण सुरुवात करूयात. नुकताच मराठी भाषेला सर अभिजात मराठीचा दर्जा आपल्याकडे देण्यात आला. त्यावेळेला सोशल मीडियामध्ये समाज माध्यमांमध्ये एक पोस्ट फिरत होती की अभिजात म्हणजे काय रे भाऊ, अभिजात दर्जा मिळाला, अभिजात मराठी झाली, इथपर्यंत सुरुवात झाल्यानंतर निम्म्या लोकांच्या कपाळावर आठ्या होतं की अभिजात झाली म्हणजे नेमकं काय झाली. तर मला वाटतं आपण सगळ्यांनी, आपण सर्व ज्ञानी प्रकांड पंडित या ठिकाणी आहोत, आपापल्या पद्धतीने आपण ह्या अभिजात मराठी झाली म्हणजे नेमकं काय झालंय या मुद्द्याला थोडासा प्रकाश टाकावा. मॅडम प्लीज. धन्यवाद सर. सर्वांना मनापासून नमस्कार. मला माहिती आहे की छान पोटपूजा झालेली आहे आणि त्यानंतर आता इतकं बौद्धिक काही ऐकायचं आहे तर कदाचित तंद्री लागायची शक्यता आहे, पण ती लागू न देण्याची जबाबदारी आमची आहे आणि आमच्याबरोबर शेळके सर असल्यामुळे अर्थातच आमचीही तंद्री लागणार नाही याची नक्की त्यांनी खात्री दिलेली आहे. सर्वप्रथम साहित्यकणा फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई यांचे मी आभार मानते की त्यांनी मला इथे निमंत्रित केलं आणि लगेचच आपल्या विषयाला सुरुवात करते. अभिजात की आधुनिक हे शीर्षक आहे आपल्या आजच्या या चर्चेचं. मला असं वाटतं म्हणजे खरं तर आयोजकांचा ह्याच्यामध्ये दोष नाही, पण की जिथे येतो तिकडे तुम्ही पर्याय देता आणि इथे पर्यायच नाही आहे. अभिजात आहेच, आधुनिकही आहे, आधुनिकतेकडे वाटचाल चालू आहे. त्यामुळे अभिजात की आधुनिक हा प्रश्न निर्माण होणार नाही, होत नाही आहे हे मी ठामपणे सांगू शकते, सांगू इच्छिते. जो काही आता तुम्ही प्रकांड पंडित असा शब्द वापरलात, ह्या दोघांबद्दल तर नक्कीच आहेत पण जे काही थोडंफार काम भाषेच्या संदर्भामध्ये चालू असतं, जो अभ्यास चालू असतो त्या आणि जे संशोधन चालू असतं त्याच्या आधारे जो अनुभव आहे, जी निरीक्षणं आहेत त्याच्या आधारे मला सांगावं असं वाटतं की अभिजात की आधुनिक असं न म्हणता अभिजात आणि आधुनिकही असं असावं, ते असायला हवं. ह्याचं कारण अभिजात दर्जा, याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा आहे की अभिजात हा शब्द आपण सतत ऐकतोय 3 ऑक्टोबरपासून. खरं तर
शासनाच्या म्हणजे केंद्राच्या त्या ज्याला आपण GR म्हणू किंवा जे जाहीर केलं गेलं त्यामध्ये शास्त्रीय असा शब्द आहे. अभिजात आणि शास्त्रीय जे तमिळ संस्कृत ह्या सगळ्यांना लागू झाला जो दर्जा, तो दर्जा मराठीला लागू झालेला आहे. मग अभिजात म्हणजे काय रे भाऊ, हा तर अजूनही चालू असलेली ही चर्चा आहेच. मग आता शास्त्रीय म्हणजे ही काय भानगड आहे असंही लोकांना वाटू शकतं. तर शास्त्रीय हा त्या लेखी तो जो GR आहे त्याच्यामध्ये आलेला आहे. आता शास्त्रीय म्हटलं तर आपल्यासमोर शास्त्र येतं, सायन्स किंवा ज्याला आपण म्हणू की भाषाशास्त्र, व्याकरण, ह्या सगळ्या चौकटी येतात. म्हणजे आमची मराठी शास्त्राच्या चौकटीमध्ये आहे. आमची मराठी ही अभिजात म्हणजे प्राचीन आहे आणि आमची मराठी आता आधुनिकतेच्या पटलावरती सुद्धा तेवढीच दमदार पावलं टाकत पुढे चाललेली आहे. हा एक म्हणजे ज्याला आपण म्हणू की हा खोटा आशावाद नाही, ही निरीक्षणं आहेत. आणि ही कुठेतरी आपण ते बळ, तो आत्मविश्वास आपल्यामध्ये असल्याशिवाय अभिजात आणि मराठी, अभिजात आणि आधुनिक हे ठामपणे सांगू शकणार नाही असं मला वाटतं. आदरणीय फडके मॅडम यांनी अतिशय महत्त्वाचा एक मुद्दा या ठिकाणी मांडला. मधला जो की आहे तो पर्याय उपलब्ध करून देतो, आपण तो याच क्षणाला बाजूला ठेवूया. आता भाषा अभिजात झालेली आहे, मला वाटतं आता आपण तिच्या आधुनिक रूपाचा विचार केला पाहिजे. चिंता वाटावी अशी परिस्थिती आहे. आपल्या माय मराठीची प्रचंड विटंबना सुरू आहे. 2004 साली तमिळ भाषेला हा दर्जा मिळाला आणि तमिळ भाषे इतकीच ज्यांची संख्या आहे अशा माय मराठीला 2025-2024 एवढा भला मोठा काळ त्या ठिकाणी थांबावं लागलं. आणि तेव्हा कुठे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कदाचित महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जिंकायच्या होत्या का, अशा पद्धतीने राजकारणाच्या लाभापायी की भाषेच्या हितापायी हा निर्णय झाला, इथे एक मी प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. अभिजात झाली म्हणजे काय झाली की जी भाषा प्राचीन आहे, जिच्यामध्ये मौल्यवान अशा प्रकारचं साहित्य निर्माण झालं. मग मुकुंदराजांचा विवेक सिंधू असेल, लीळाचरित्र असेल, संपूर्ण आमचे महानुभावांचं वाङ्मय असेल, ज्ञानेश्वरी असेल, हे अतिशय अभिजात अशा प्रकारचं वाङ्मय तिच्यामध्ये आहे. अनेकही मुद्दे होते. या सगळ्यांचा विचार करून भाषा अभिजात झाली. तो आनंद आता आपल्याला फार दिवस साजरा करता येणार नाही, कारण आपल्याला आधुनिक मराठीचं रूप बघायचं आहे आणि ती दुरुस्त करायची आहे. समोर मिठे सर आहेत, आमच्या शिरपूरला येऊन गेलेले अहिरे सर आहेत, आमचे गजलकार अरुणराव आहेत, किरण सोनार आहेत. आम्ही ज्या विद्यार्थ्यांमध्ये फडके मॅडम आपण वावरतो, ज्या मराठी युवकांच्या खांद्यावर आता या आधुनिक मराठीची पालखी आहे, ते खांदे किती समर्थ आहेत हा चिंतेचा विषय आहे. मी वॉश घेऊन फ्रेश होतो आणि मार्केटला शॉपिंगला जातो असं जर युवक म्हणत असतील तर त्या अभिजात मराठीला आपण काय करणार आहोत? किंवा तिला शक आल्यावर ती पराया आदमीपासून दूर झाली अशी मालिकांच्या हिंदीचा प्रभाव असलेली उत्तरपत्रिकेतली भाषा आम्ही तर तरुणांची बघत असू आणि गेला बाजार, तू माझ्या स्कूटीवर बस, मी तुला घरी ड्रॉप करतो, अशा प्रकारची जर विटंबना असलेली मराठी वापरली जात असेल तर त्या अभिजाततेला आम्ही कुठे घेऊन जाणार आहोत? तेव्हा प्रारंभी आम्हाला आमच्या या युवकांच्या तोंडी येणारी भाषा ही दुरुस्त करावी लागेल. धन्यवाद सर. 11व्या साहित्यकाना या अधिवेशनासाठी आदरणीय संजय गोरडे सर, विलास पंचबाई सर यांचे मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो. आणि यावर्षी दुग्ध शर्करा योग आला की महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने मान्यता दिली. आता शिक्का बसलेला आहे पंचबाई सर, आता काय मागे पडायचं काम नाही. आणि म्हणून हे तुमच्यासाठी अभिनंदनाची गोष्ट आहे. मला वाटतं ह्या तुमच्या या अधिवेशनामध्येच तुमच्या टायटलचं उत्तर आलेलं आहे. अभिजातचं आधुनिक आहे. खरं तर हे दोघंही माणसं, आदरणीय बागुल सर आणि फडके मॅडम, तुम्ही दोघंही साहित्याचे अभ्यासक आहात. मी पॉलिटिकल सायन्सचा माणूस आहे. सरांनी कितीही म्हटले असेल की राज्य शासनाने निवडणुकीच्या काळामध्ये निर्णय घेतला, हे होत असते. सत्ता स्पर्धाही होत असते, त्याच काळात निर्णय होत असतात. मी वेगळ्या अंगाने बघतो. अभिजात की आधुनिक, मला वाटते साहित्यकणाच्या लोकांना हे का सुचलं, त्यांना म्हणायचं आहे अभिजात म्हणजे ती कोणाला भाषा अभिजात म्हणतो, जी भाषा ज्ञान भाषा असते,
जी राज्यकारभाराची भाषा असते, ती धर्मकारणाची भाषा असते, ती साहित्याची भाषा असते. मग आमची मराठी सातवाहन राजा हल यांनी गाथा सप्तशती हा ग्रंथ तयार केला. सर तुम्ही उल्लेख केला माझा परभणीचा मराठवाड्यातला, मी गोदावरी काठचा आहे. आणि राजा हलानी ज्या 700 कवींच्या कविता एकत्र घेतल्या त्या गोदावरी पट्ट्यातल्याच होत्या. कदाचित नाशिकपासून ते माझ्या परभणीपर्यंत असतील. त्याच्यामध्ये 30 महिलांच्या कविता होत्या फडके मॅडम, तुम्हाला माहीत आहे. गाथा शक्तीचं आपण ते सातवाहनांचं म्हणतो. त्यानंतर यादव काळामध्ये तिला भरभराट आली. किती भरभराट आली तर मराठी भाषा ही कारभाराची भाषा झाली, ती दरबाराची भाषा झाली. एवढंच कशाला, आपल्या महानुभव पंथाचे संस्थापक जे आहेत चक्रधर स्वामी यांच्यावरती खटलासुद्धा मराठीतून सापडला. बरोबर आहे. आम्ही चिऊ आणि कावळ्याची गोष्ट सांगतो ती पण मराठीतली आहे, म्हणजे भाषा होती. जैनांनी जवळपास 1800 वर्षे मराठीमध्ये ग्रंथसंपदा लिहिली. ते सुद्धा मराठीमधनं तत्त्वज्ञान सांगायचे, नीतिशास्त्र सांगायचे, फिलॉसॉफी सांगायचे, सायन्स सांगायचे. त्यासोबतच त्यांनी नाटक, कथासंग्रह, कादंबऱ्या पण लिहिल्या. मला वाटते त्या अभिजात भाषा ही ज्ञानभाषा होती, अभिजात भाषा ही नॉलेज बेस होती. आता बागुल सरांनी जो प्रश्न विचारला की आधुनिक भाषा नॉलेज लेवल लँग्वेज आहे का आमची, मला वाटतं तेच आधुनिकच्या ऐवजी ज्ञान शब्द असायला पाहिजे होता. मग आहे का, तर मेडिकल सायन्सचे आम्ही सायन्स मराठीमधनं शब्द देऊ शकत नाहीत. अभियांत्रिकी विद्याशाखेला मराठीतनं आम्ही आता शब्दकोश तयार केला, देऊ शकत नाहीत. म्हणजे व्यासपीठाला सांगायचं आहे की अभिजात भाषा गौरव तुमचा खूप चांगला आहे, पण अभिजात भाषा आत्ता अभिजातवर आहे का. म्हणजे आधुनिक लेखक, आधुनिक साहित्यकार, आधुनिक इतिहासकार, आधुनिक नीतिशास्त्रज्ञ, आधुनिक भाषाशास्त्रज्ञ ही मराठी भाषा जगाच्या भाषेबरोबर नेता आहेत का, हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मला वाटते अभिजात म्हणून आमचा गौरव आमच्या पूर्वजांनी प्रचंड मोठं काम केलेलं आहे. त्यांनी धर्माची भाषा केली, कारभाराची भाषा केली. पण आम्ही आता स्वातंत्र्यानंतरच्या काळात मराठी ही कारभाराची भाषा करू शकलो नाहीत. एक जी आर इंग्लिशमध्ये असतो, एक मराठीमध्ये असतो. म्हणजे आम्ही तिकडे मागे पडलो. खरं तर कोणताही समाज, कोणती भाषा मोठी कधी होते, त्या समाजातले लोक पराक्रमी असेल तरच भाषा होती. आम्ही पराक्रमी होतो म्हणून आमची पेशेवरपर्यंत मराठी गेली. जैनांची धर्मभाषा ती झाली. एवढंच कशाला, शिवाजी महाराजानंतर सगळ्यात पराक्रमी माणूस कोण म्हणून आपण महादजी शिंदेंकडे बघतो. महादजी शिंदेनी मोगल बादशाह, वय छोटं होतं, आपल्या मांडीवरती घेतलं सर, कारभार केला 9 वर्ष. त्यावेळेस महादजी शिंदेंचं कर्तृत्व एवढं मोठं आहे की त्यांनी या देशाला त्रिभाषा सूत्र दिलेलं आहे असे अभ्यासक म्हणतात. त्याच्यातलं पहिलं सूत्र असं होतं, मोगल बादशाह आहे त्याची भाषा पर्शियन भाषा, तो पर्शियनमध्ये पत्र लिहायचा, पण वसूल करणारे आम्ही मराठी आहोत, आमची मराठी भाषा. एक पत्र मराठीमध्ये तर्जुमा असायचा. तिथला ओरिसाचा राजा आहे, त्याला मराठी येत नसेल, पारशी येत नसेल, तुला ओरिसामधली भाषा असेल, त्रिभाषा सूत्र, म्हणजे एकच पत्र त्याचे 3 तर्जुमा त्या ओरिसाच्या राजाला भेटायचे. आणि हे भारताला त्रिभाषा सूत्र आपण दिलेलं आहे. आपल्याकडे विवेचना करायची काय गोष्ट आहे. मला वाटतंय अभिजात भाषा ही अभिजात भाषा आहे. आता आपल्याला अभिजात भाषेचा आधुनिक दर्जा टिकवायचा असेल तर तुम्हाला मराठी ही ज्ञान भाषा करावी लागेल. खूप सुंदर, अतिशय. या गोष्टीमधून मला एक उपप्रश्न सुचला या ठिकाणी. कोणी मान्यवंतांनी त्याचं उत्तर दिलं तर मला आनंदच वाटणार आहे की सरांनी आता म्हटल्याप्रमाणे फार जुन्या काळापासून, कितीतरी ऐतिहासिक शेकडो वर्षांपासून मराठीचा जर इतका मोठा दबदबा आपल्याकडे होता आणि मराठीच्या दबदब्यावरून जर आपण भारतावर राज्य केलं असेल तर मराठी भाषा त्या तोडीची असतानाही तिला 2025 वर्ष थांबण्याची गरज का पडली असावी. असं काय झालं की 800 वर्ष, म्हणजे माझा मराठीचा बोलू कौतुक आहे परी अमृतातेही पैजा जिंके म्हणणाऱ्या माऊलींनी इतक्या वर्षांपूर्वी सांगून ठेवलं. तुकोबांनी आपल्या मराठीचं एवढं कौतुक केलं, मग तेव्हाच मराठीचा अभिजात पण सिद्ध नाही का झालं. मग इतकी वर्ष, 800 वर्षानंतर आपल्याला केंद्राच्या दरबारी खेट्या घालण्याची गरज का पडली असावी. कृपया त्याच्यावर थोडा प्रकाश टाकावा. तिकडे माहिती. सर, मराठी माणसाचा एक जन्मजात रक्तातला दोष आहे. आम्ही तख्त जिंकतो पण राखू शकत नाही. दिल्ली जिंकली पण दिल्लीच्या तख्तावर आम्ही परत मुस्लिम राजाच बसवला. हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. मी थोडंसं एक विषयांतर करतो. प्राचीन काळामध्ये अक्षरातलं पुस्तकामध्ये छापील असलेलं साहित्य वाचणं पाप मानलं जायचं. तेव्हा बाबा पद्मनजी एका कोरड्या विहिरीच्या खबदाडामध्ये जाऊन गुच्चूप पुस्तक वाचायचे. घरी आल्यावर आईला शंका यायची की हा नक्की पुस्तक वाचत असेल, कारण पुस्तक वाचणं, छापलेलं पुस्तक वाचणं पाप मानलं जायचं. तेव्हा त्यांच्यावर पाणी टाकायची पवित्र करण्यासाठी.
तेव्हा बाबा पद्मजी आईला असं म्हणाले, अगं तू पाणी टाकून काय पवित्र करतेस, मी आधीच मराठी साहित्य वाचून पवित्र झालेलो आहे. हा मोठा इतिहास आहे, पण आपल्याला ते राखता आलं नाही. आता कुठे जाग आलेली आहे, उशिरा का असेना आपल्याला हा दर्जा मिळालेला आहे, पण याच्या पुढची जबाबदारी मात्र आपली फार मोठी आहे. आपल्याला नेमकी अभिजात दर्जा मिळाला आहे, तर याचे काय काय फायदे होणार आहेत? मॅडमना थोडी संधी दिली तर. मॅडम सगळ्यांनी सांगितलं तरी चालेल की आपल्याला अभिजात मराठीला नेमका आता काय फायदा होणार आहे. अभिजात दर्जा मिळाला म्हणजे आपल्याला खूप काही निधी खूप मिळणार. जसं सकाळी मला पाठक सरांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलंय की अभिजात दर्जा मिळाला म्हणजे शिक्कामोर्तब झालं, आमची मराठी ही प्राचीन आहे. आत्ताच जो गाथा सप्तशतीचा उल्लेख झाला तिथपासूनचा इसवी सन पूर्व काळापासूनचा सगळं तिला इतिहास आहे. ज्या अर्थी 13व्या शतकात ज्ञानेश्वरीसारखं लखलखतं साहित्य आपल्याकडे निर्माण होतं, त्या अर्थी त्याच्या आधी मराठी किती रुजलेली होती. मधल्या काळामध्ये मध्ययुगीन काळामध्ये जी काही आक्रमणं झाली आणि त्यानंतर मराठी म्हणजे नक्की कोणती, महाराष्ट्री प्राकृत ज्याला आपण म्हणतो, ज्यामध्ये नंतर अरबी, फारसी, उर्दू, हिंदी, गुजराती, कन्नड, नंतर इंग्रजी असे अनेक भाषांमधले शब्दही समाविष्ट झाले. बोली हा एक खूप मोठा मुद्दा आहे आपल्या या अभिजात दर्जा मिळण्याच्या कामामध्ये आलेला. कारण बोली ज्या आहेत महाराष्ट्रातल्या ह्या अतिशय संपन्न आहेत. त्यांनी महाराष्ट्राचं सांस्कृतिक जीवन हे संपन्न केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की अभिजात दर्जा मिळाला म्हणजे आपल्या भाषेला जे प्राचीनत्वाचं जे शिक्कामोर्तब झालेलं आहे, आपल्या बोली ज्या समृद्ध आहेत त्यांच्यासाठी आता आपल्याला काम करायला हवं. सर्वेक्षण करायला फायदा काय होणार आहे या दर्जा मिळाल्यामुळे? आपल्याला फायदा काय होणार आहे? फायदा हाच होणार आहे की जे आणखीन जुनं किंवा जुनं जे प्राचीन साहित्य आहे, शिलालेख आहेत, त्या सगळ्याचं दस्तऐवजीकरण होणार आहे. अभिजात दर्जा मिळाला म्हणजे आपल्या शाळांना काही त्याचा फायदा होईल, मराठी माध्यमाला काही फायदा होईल, मराठी मुलांना त्याचा डिरेक्टली ज्याला आपण म्हणून सरळसोट असा मिळणारा काही फायदा आहे असा होणार नाही. निधी खूप उपलब्ध होणार आहे. तो जो काही आहे जो तो तमिळ भाषेने त्याचा अतिशय सुंदर असा वापर केला, सकाळी त्यांनी सांगितलं. आणि त्याचं आपल्याकडे दस्तऐवजीकरण झालेलं आहे की तमिळ भाषा अभ्यासकांनी जो मिळालेला निधी आहे त्याचं काय काय नक्की केलंय. ते करताना त्यांनी हेच केलेलं आहे की तमिळ भाषेतले जे सगळे जुने संदर्भ आहेत, जुने ग्रंथ आहेत, शिलालेख आहेत, प्राचीन जुने म्हणण्यापेक्षा त्या सगळ्याचं त्यांनी ज्याला आपण डिजिटायझेशन म्हणू ते केलेलं आहे. ते करण्यासाठी म्हणून जे काही अर्थसहाय्य लागतं ते मिळतं आपल्याला. हे सगळं प्राचीन आणि जुन्या मराठीसाठी करण्यासाठी किंवा तिला टिकवण्यासाठी म्हणून हा सगळा फायदा होणार आहे. दुसरा फायदा एकच फक्त बोलते की अभिजात दर्जा मिळाल्यामुळे एक शिक्कामोर्तब जे झालं की आज जगामध्ये 10व्या क्रमांकावर आहे मराठी जी बोलली जाणारी भाषा आहे. त्या अनुषंगाने मला असं वाटतं की आधुनिक होण्यासाठी म्हणून जे काही मार्ग हवेत ते मार्ग अधिक सुलभ पद्धतीने मोकळे होतील. पण अभिजात दर्जा मिळाला म्हणून आज आपल्याला लाखांनी कोटींनी निधी मिळतो आणि म्हणून आपण खूप काही करू शकतोय अशातला भाग नाही. एक डायरेक्ट फायदा असा होणार आहे की आपल्या भारतामध्ये 1200 विद्यापीठ आहेत. 1200 विद्यापीठामध्ये मराठी भाषा शिकवली जाणार आहे. तिथं तेवढे मराठी भाषेचे प्राध्यापक लागतील. बरोबर आहे. नुसती भाषा जात नाही, भाषासोबत साहित्य जाते, संस्कृती जाते आणि सगळ्याच गोष्टी जात असतो. आपला इतिहास जाणार आहे, आमच्या कर्तृत्ववान माणसांचे त्या ठिकाणी गोष्टी जाणार आहेत. लक्षात घ्या, जे आपल्यापुरतं सीमित आहे ते जगभरामध्ये त्या ठिकाणी जाऊ शकेल. प्रत्यक्ष निधी भेटेल आणि स्पर्धा परीक्षामध्ये इतर या ठिकाणी आता जी मराठीला आपण त्यानं दिलं होतं, पण आता शास्त्रशुद्धपणे आपल्याला त्या ठिकाणी आपली बैठक असणार आहे. आणि म्हणून मराठा भाषा भवन असेल, त्या ठिकाणी 25 कोटी 500 कोटी काही जो निधी असेल तो निधी मिळेल. म्हणजे ही गोष्ट असते, कारण तुमचा इतिहास आहे भाषेतून जात असतो. बरोबर आहे. म्हणजे बंगाली इतिहासकार जदुनाथ सरकारांनी 1919ला, खरं तर ते मोगलांचे इतिहासकार, त्यांनी 1919ला औरंगजेबावरती पुस्तक लिहिलं. आणि औरंगजेबाच्या चरित्रामध्ये दख्खन, मराठे, शिवाजी, संभाजी, तारा, संताजी, धनाजी, दख्खन, मराठे हा शब्द यायला लागला वारंवार त्याच्या उत्तर आयुष्यामध्ये. आणि म्हणून ते मुद्दाम शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे वळले आणि शिवाजी अँड हिज टाईम नावाचे 1919ला इंग्लिशमध्ये त्या औरंगजेबाच्या किंवा मोगलाच्या इतिहासाला जोडपान म्हणून आपली पुरवणी लिहिली. ते वाचून आमच्या क्रांतिकारांना प्रेरणा भेटली.
तोपर्यंत शिवाजी महाराज मराठीमधनं तिकडं गेले नव्हते. एवढं करतो, जे काही लोक कथेतनं गेले असतील ते गेले असतील, हा मोठा वाटा आहे. आता मात्र त्या ठिकाणी अध्यासन झाले, आता त्या ठिकाणी विद्यापीठात प्रोफेसर झाले, तर इंटरॅक्शन होईल. इंटरडिसिप्लिनरी आता आले. न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये स्किल बेससोबत इंटरडिसिप्लिनरी शब्द आलेला आहे. आता आंतरविद्याशाखीय, म्हणजे एखादा बंगालीमधला पोरगा बॉटनी झुलॉजी शिकता शिकता तो मराठी लिटरेचर घेईल, आणि मग मराठी लिटरेचर घेतल्यानंतर तो आता सप्तशतीपासून ते ज्ञानेश्वरांपर्यंत किंवा विद्याक्रांतिकारांपासून ते संजय गोराडेपर्यंत किंवा विलास पंचभाईपर्यंत पण येईल अभ्यास करत करत. आणि म्हणजे एका अर्थानं आपला इतिहास त्या ठिकाणी जाईल, कर्तृत्व जाईल, आणि ह्या सगळ्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी जाऊ. किंवा आपलं दलित लिटरेचर असेल, आदिवासी असेल, ग्रामीण असेल, ते सगळं जाईल. मला या निमित्तानं सांगावं वाटतं, याच वर्षी आपले हिरामन झिरवळ साहेबांना पुरस्कार भेटला त्यांच्या कादंबरीला जेथोडला. त्या जेथोडमध्ये त्यांनी 305 नवीन मराठी शब्द ॲड केलेत. वा वा वा, ही मोठी कॉन्ट्रीब्युशन आहे सर. हे त्या ठिकाणी पुढे जाईल. म्हणून मगाशी मॅडम जे म्हणलं की बोलीभाषा, तर हे शब्द त्या ठिकाणी समृद्धीकडे जातील. याचा इतिहास सुद्धा त्या ठिकाणी प्रत्यक्ष आपल्याला फायदा होणार आहे. मला एक खूप सोपा प्रश्न विचारावासा वाटतो. म्हणजे काय होतंय की मराठी स्कूल हा आता मराठी शब्द म्हणायचा, कारण तो स्वराज स्कूल म्हणून शाळा वापरतच नाही, तर स्कूल कुठला सोडायचा, तो अभिजित भाषेमध्ये जायचा की अजूनही मराठीमध्ये जायचा. अगोदर मी सरांच्या प्रश्नाचं उत्तर देतो. अभिजात भाषा मराठी झाल्यामुळे आपला काय फायदा होईल. मी थोडा व्यापक अंगाने विचार करणारा माणूस आहे आणि मी प्रचंड सकारात्मक माणूस आहे. एक वाक्य काळजावर कोरून ठेवा, राजसत्तेच्या वाटा भाषेतून जातात. अशी एक वेळ येऊ शकेल, कदाचित आपल्या सगळ्यांना चिनी भाषा शिकावी लागेल. जी महासत्ता असते तिच्या भाषेचं संक्रमण ती पाझरते आणि गुलाम देश ती स्वीकारतात. जर माझ्या मराठी भाषेला दिल्लीचं तख्त जिंकायचं पण आणि राखायचं पण असेल, तर आम्ही आमच्या भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे, तिला प्रचंड मोठं केलं पाहिजे. तिचं वाचन ही आमची जीवनशैली झाली पाहिजे. ज्या पद्धतीने दीक्षितची डाएट शैली आपण स्वीकारली, तसं आपण वाचनसुद्धा केलं पाहिजे. एक लक्षात घ्या सर, चिप्पावनी बोली होती कोकणामध्ये. एकेकाळी भारताच्या सगळ्या राजकीय सत्तेमध्ये, धार्मिक सत्तेमध्ये, राजकीय सत्तेमध्ये चिप्पावनी ब्राह्मणांचा मोठा बोलबाला होता. काही कारणाने चिप्पावनी ब्राह्मण स्थलांतरित झाले. मग ते सी डी देशमुख असोत, लोकमान्य टिळक असोत, ज्या दिवशी हे घडलं, त्या क्षणामध्ये हे घडलं, चिप्पावनी बोली बोलणारे सगळे ब्राह्मण पोटापाण्यासाठी इतर कारणासाठी स्थलांतरित झाले आणि चिप्पावनी बोली नष्ट झाली. ज्या दिवशीच चित्पावनी बोली नष्ट झाली किंवा प्रभाव कमी झाला, त्या दिवसापासून चित्पावनी ब्राह्मणांचं वर्चस्व कमी झालं. तेव्हा एखाद्या समूहाचं वर्चस्व टिकवायचं असेल तर त्या समूहाची भाषा टिकली पाहिजे. आणि अभिजात मराठी झाल्यामुळे या संवर्धनासाठी एक चांगली पायवाट निर्माण झाली. हा भला मोठा फायदा या ठिकाणी मला या निर्णयाचा वाटतो. खूप छान. पंचभाई सरांचा मुद्दा मांडला तो मी अगोदरच घेतला होता. मी वॉश घेऊन फ्रेश होतो आणि मार्केटला शॉपिंगला जातो. तिला शॉक आल्यामुळे ती पराया मर्दपासून दूर झाली. तू माझ्या स्कूटीवर बस, मी तुला घरी ड्राफ्टतो. ही तरुणांची जर भाषा असेल तर ही भाषेची विटंबना सुरू आहे आणि माय मराठीला आयसीयूला दाखल करावं की काय अशी स्थिती आपल्याला बदलावी लागेल. तेव्हा हा अभिजाततेचा मुकुट आपण पेलू शकू. अगोदर भाषा दुरुस्त करा युवकांची. आणि काय होतं सर की भाषेचा विचार करताना आपण साहित्याचा विचार करतो, आपल्याला भाषेचा विचार करावा लागेल. भाषेचा विचार करणं म्हणजे त्या विद्यार्थ्याला कल्पना विस्तार करता आला पाहिजे, सार लेखन करता आलं पाहिजे, चांगला निबंध लिहिता आला पाहिजे. सर्व प्रकारची भाषिक कौशल्य जर त्याला आली तर हा अभिजाततेचा मोठा मुकुट आपण पेलू शकू. अजून आपल्याला तशी पिढी घडवावी लागेल. सर म्हणतात तशा प्रकारची मिश्र मराठी आपण आता बोलतो आहोत. आपल्याला अगोदर भाषेची अस्मिता निर्माण करावी लागेल, शुद्ध भाषा शिकवावीच लागेल. या सगळ्या मालिकांनी, या सगळ्या यूट्यूबरवाल्यांनी भाषेची प्रकृती ढासळलेली आहे. चांगली मराठी कानावर पडतच नाही, ती अगोदर पडली पाहिजे. ब्रिटिश जनतेला विचारलं होतं तुम्हाला शेक्सपियर हवा की स्वातंत्र्य हवं. ब्रिटिश जनतेने काय उत्तर दिलं, आम्हाला शेक्सपियर हवा म्हणजे भाषा हवी म्हणजे साहित्य हवं. एकदा का आम्हाला शेक्सपियर कळला, स्वातंत्र्य कसं मिळवावं हे आम्हाला आपोआप कळणार आहे. म्हणजे भाषेवर प्रेम करणारा ब्रिटन देश कुठे पोहोचला आणि भाषेबद्दल आपण किती लापरवाह आहोत, हलगर्जीपणा करतो, हा मोठा फरक आहे.
एक आणखीन एक मुद्दा या अनुषंगाने मला मांडावासा वाटतो आणि जो प्रश्न आता सरांनी विचारला की स्कूल हा शब्द की माझा मुलगा स्कूलला गेला असं न म्हणता काही संकल्पना अशा आहेत की ज्या आपल्याकडे नव्हत्या, त्या संकल्पनांसाठी आपल्याकडे शब्द नव्हते आणि म्हणून आपण परकीय भाषांमधले शब्द वापरायला लागलो. पण ज्या संकल्पना किंवा ज्या संकल्पनांवरती आपण शब्द नवीन परिभाषा निर्माण करू शकतोय, नवीन शब्द निर्माण करू शकतोय असे जर का आपण तयार केले, जसं आता मोबाईलचा शोध आपल्याकडे लागला नाही आणि त्यामुळे मोबाईलसाठी असणारा मराठी शब्द आपल्याकडे नाही, आपण मोबाईल हा शब्द वापरतो. मग आता त्याला चलभाष वगैरे हे शब्द आलेले आहेत. दूरध्वनी, हा फोन आल्यावरती दूरध्वनी, दूरभाष हे शब्द आले, हे आपण शोधले किंवा आपण तयार केले आणि त्यामुळे ही भाषेची जडणघडण आहे की मग त्याच्यामध्ये दोन मार्ग असतात. एक तर तुम्ही ह्या नवीन आलेल्या शोधांसाठी किंवा वस्तूंसाठी किंवा तुमची जी जीवनाची शैली बदलत जाते त्यासाठी तुम्ही नवीन शब्द शोधता, तयार करता किंवा मग परकीय भाषेतला शब्द स्वीकारता. आपल्या भाषा बोलणाऱ्यांनी नक्की ह्याच्यातला कुठला भाग जास्तीत जास्त स्वीकारावा, कशावरती जास्त एक जोर द्यावा हा प्रश्न आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा नवीन आणि त्याच्यामध्ये पुन्हा एक आर्थिक त्याला जर का हे द्यायचं झालं तर मुळात शोध लागले आपल्याकडे तसे, तर आपल्याकडे तशा प्रकारचे शब्द तयार होतील आणि आपले शब्द दुसऱ्यांच्या भाषांमध्ये जातील. हाही त्याच्यातला एक ज्याला आपण म्हणू ना लपलेला मुद्दा आहे तसा आहे. खूप खूप सुंदर प्रश्न. मला हाच प्रश्न विचारायचा होता की जेव्हा हा तेच विचारतो मी, विचारलं, मला प्रश्न कळला. प्रश्न असा आहे ॲक्च्युली खरं तर की जेव्हा सत्तापालट होतो, त्यांचा प्रश्न सोपा करून सांगतो, जेव्हा सत्तापालट होतो आपण बघतो 4-4 दिवस गुलाल उधळला जातो, रात्रंदिवस जल्लोष होतो, गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक गावागावात लोकांना बॅनर वगैरे सगळीकडे लावलेले असतात, खूप सगळं काही होतं, मिरवणुका निघतात आणि लोक हॉटेल्स रात्रभर जागे चालू राहतात. इतका सगळा जल्लोष केवळ कोणीतरी सरपंच झाला, आमदार झाला, खासदार झाला, मंत्री झाला, पळून गेला, परत आला, काहीतरी झालं तेव्हा होतो. मग आता अभिजात मराठीचा दर्जा ही जर ऐतिहासिक घटना असेल, सरांनी आता सांगितलं की 1200 युनिव्हर्सिटीजमध्ये आपण जर पोहोचतो इतकं, मग त्याचा महाराष्ट्रभर जल्लोष का नाही झाला? किंवा आपल्या राज्य सरकारने प्रत्येक ठिकाणी ह्याचं सक्ती का केली नाही किंवा लोकांना असं का वाटलं नाही की आपण याचा जल्लोष केला पाहिजे? प्लीज. एक फक्त पंचबाई सरांचा एक मुद्दा सांगतो, सरांचं उत्तर देतो की ज्ञानेश्वरीमध्ये वाक्य सर, वडील जे जे अनुसरती तया नाव धर्म देती. वडील जे जे करतात ते मुलं करतात. आता त्यांनी जे शब्द सांगितला की शाळा शब्द आपलं स्कूल शब्द असा वापरला जातो. मला असं वाटतंय आमचे आता पुढे सागर जाधव बसलेत, माती मागते पेन किलर, त्यांच्यामध्ये पेन किलर शब्द हा मला वाटतं इंग्लिश शब्द असेल. मला असं वाटतंय आपलं चुकतंय कुठं. भाषाशास्त्रज्ञ काय करताय, आमचे इतिहासतज्ञ काय करतायत, आमचे वैज्ञानिक काय करतायत, ते जे नॉलेज तयार करतायत, ज्ञान तयार करतात, त्याला प्रतिशब्द द्यायला पाहिजे ना त्यांनी. वडिलांनी काही केलं नाही आणि मुलांवर दोषारोप करायचे, तुम्ही हे शब्द वापरा, ते शब्द वापरा, असं नाही. मला वाटते पोटमाराचं जीवन जगणारा जो हातावरचा माणूस असतो ना, तो काय भाषेचा व्यवहार बघणार नाही, त्याला जे सोपं वाटेल ते तो करेल. मग आम्ही सगळे बुद्धिवंत काय करतो त्या ठिकाणी, हा सगळा मोठा प्रश्न आहे. केवळ मराठी साहित्यिक नाही, सगळे भाषाशास्त्रज्ञ, प्रशासनातले लोक, सगळे जिल्हाधिकारी, आता जिल्हाधिकारी वगैरे मोठाले पदं आमतो, त्याचं खरं नाव काय, महाकारकून असं म्हटलं जाते की स्वातंत्र्यानंतर तत्कालीन प्रधानमंत्र्यांनी जेवढं आमच्या ग्लोरीफाय केलं प्रशासकीय अधिकाऱ्याला, तेवढं जरी आमच्या शिक्षकांना मुदत दिली असती तर कदाचित भारताचा इतिहास वेगळा झाला असता. त्याच्यावरती जबाबदारी चुकलेली असती. ते तिथं चुकलं, राज्यकर्त्यात चुकलं. ह्याच्यामध्ये सरांनी जे म्हटलं की आमच्या महाराष्ट्रात काय झालं, सगळे झाले आचारी सगळे झाले की स्वयंपाक होत नाही, एक मध्ये मीठ कमी टाका, एक मध्ये जास्त टाका. त्याच्यामुळं आमचे असे गटतट झालेत. आम्हाला माझं स्प्रिट मांडण्यासाठी, वेदना मांडण्यासाठी, समाजाची वेदना मांडण्यासाठी, व्यक्तिगत वेदना मांडण्यासाठी भाषा पाहिजे. पण जेव्हा भाषेचा व्यवहार येतो का मला आनंद उत्सव साजरा होत नाही. खरं तर राज्यकर्त्यांकडे बोट दाखवून आज नाही, तुम्ही एका कॉलेजचे प्राचार्य, मी एका कॉलेजचा प्राचार्य, सरसुद्धा आहेत, आपण आमच्या महाविद्यालयात केलं का, खालची गोष्ट आहे. म्हणून सरांचा प्रश्न असा आहे, त्याला
केवळ राज्यकर्ते जबाबदार नाहीत, जेवढ्याला मराठीमध्ये लिहायचंय, मराठीमध्ये बोलायचंय, मराठीमध्ये व्यवहार करायचा आहे किंवा ज्यांचं पोट मराठीवर आहे ते सगळे जबाबदार आहेत त्याला. म्हणजे सामान्य माणसाला याच्याशी काहीच घेणं देणं नव्हतं, त्यांना याच्याने काहीच फरक पडणार नाहीये. त्यांच्या ज्ञानापेक्षा यांचं म्हणणं असं आहे की अभिजात मराठी होणं हा त्यांच्या आवाक्याच्या पलीकडचा विषय आहे. लक्षात घ्या, कोणताही निरक्षर माणूस साधारणतः 1000 इंग्लिश शब्द वापरतो. निरक्षर माणूस, माझी आई निरक्षर 1000 शब्द वापरते. अँटिनिओ ग्रामची म्हणतो कोणत्याही समाजाला परिवर्तनात न्यायचं असेल तर सगळा समाज काही कमवत नाही, त्याच्यामधला बुद्धिवंत वर्ग जो असतो, इंटेलेक्च्युअल जो असतो, सांस्कृतिक बुर्जुआ वर्ग तो, ह्याचं काम असते, ह्याचं रोल मॉडेल असते, यानं त्या अनुषंगाने समाजामध्ये परिवर्तन करायला पाहिजे. मग आमचा इंटेलेक्च्युअल वर्ग काय करतोय? राज्यकर्तेच केवळ उदासीन नाहीत, आमचा इंटेलेक्च्युअल वर्ग सुद्धा उदासीन आहे. आमच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाट्या टाकायच्यात, आम्हाला सुद्धा आमचंच घोडं पुढे पुढे दामटायचं सगळ्या लोकांना. त्यामुळे कदाचित हा सगळा पराभव त्या ठिकाणी झाला. आणि सामान्य माणूस काय करतो? अभिजात भाषा काय रे भाऊ हा प्रश्न विचारतो, कारण आम्ही काहीच उत्तर दिलं नाही. त्याच्या भाषेमध्ये या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याच्या जगण्याच्या व्यवहारामध्ये तुमच्या मराठी वाचून त्याचं काय अडत नाही. का अडत नाही? कारण आम्ही वर्गामध्ये तशा प्रकारे सांगत नाहीत किंवा समाजामध्ये आम्ही काय सांगत नाहीत. मला असं वाटतंय आधुनिक काळाला पर्याय देणारे वारळे शब्द तयार करायला पाहिजे. खरं तर बटाटा शब्द कुठं आपला शब्द आहे, आपण केला का नाही? बटाटा शब्द आपण घेतला, मिरची घेतला, टोमॅटो घेतला, तरी पोर्तुगालचे डचचे शब्द आपण घेतले काळानुसार. उलट त्याच्या भाषेमध्ये आहेत का नाही मला माहित नाही, आपल्याकडे आले म्हणजे त्यांचा पदार्थ आला की भाषा येते. बरोबर आहे. दक्षिणात्य पदार्थ आले की आपल्या इकडचे सगळे हॉटेल बदलले. आपण पहिले इराण्याचा चहा प्यायचो, आता आपले सगळे अमृततुल्य झालेत. त्यांच्या अशा अनुषंगाने म्हणजे आता काल माझ्याकडे सिन्नरचे नारायणराव क्षीरसागर आले होते. ते पार्ले कंपनीचे ना बिस्किटची त्याला पॅकेजिंगचं काम करतात. ते म्हणजे पेशवा हॉटेलचे ग्रुप जो आहे सचिन जोशी पुण्याचे, त्यांनी विदेशामध्ये काही ठिकाणी हॉटेल्स काढलेले आहेत आणि तिथं ते ठेचा आपले ते शेंगुळे वगैरे आपण म्हणतो ना ते पदार्थ खाऊ घालतात. म्हणजे तिथल्या लोकांना आता आपल्या पदार्थाचे पुरणपोळी, मांडे यांची नावं पाठ झालेली आहेत. ऑक्सफोर्ड डिक्शनरी सुद्धा लाटणे, बेलणे, फिलणे, काटवट, तवा हे शब्द आपले घेतलेले आहेत. तुम्ही पराक्रम करा, तुमची भाषा सुद्धा त्या लोकांची बोट भाषा त्या ठिकाणी होऊ. वा वा. म्हणजे मराठी ही अभिजात अशा दृष्टीने होऊ शकते की वेगळ्या देशांच्या भाषा किंवा आपल्या भाषा त्यांच्यामध्ये मिक्स होऊन जाऊ शकतात. आता मगाशी आपण एक उल्लेख केला छोटासा सागर जोपुळकरचा. त्याने त्याच्या काव्यसंग्रहाला नाव दिलं की माती मागते पेन किलर. सर मी बागुल सरांना विचारेल, सर ह्या नवकवीने त्याच्या संग्रहाला हायब्रिड घातलं म्हणजे आपण याला मिंग्लिश म्हणू. मग नवीन युवा पिढी, आता युवा पिढीचा प्रतिनिधी म्हणून आम्ही त्याच्याकडे थोडं बघूयात. तर नवीन पिढी मराठी आधुनिक म्हणून अशा प्रकारे वापरते आहे, याचं तुम्ही कसं निरीक्षण करता? प्रारंभी मी यांचं उत्तर देतो आणि मग मी पेन किलरकडे येतो. मराठी भाषेच्या अभिजातची घोषणा झाली आणि कोणती मिरवणूक निघाली नाही. एखादा नगरसेवक 13 मतांनी निवडून येतो आणि भली मोठी मिरवणूक निघते, ही या देशाची भली मोठी विसंगती आहे. का होतं असं? एका वाक्यात उत्तर देतो, भाषा ही आपली प्राथमिकता राहिलेली नाही. राजकारण हे आपली प्राथमिकता आहे. साहित्यिकांचा वचक राहिला नाही. एक काळ असा होता की भाषेचा वचक, साहित्यिकांचा वचक होता, तो राहिला नाही. आणि म्हणून भाषेला दर्जा काहीच जरी जाहीर झाला लोकांना काही वाटत नाही. लोकांच्या मनात भाषेबद्दलची अस्मिता जागृत करणं हे मोठं आव्हान आपल्यासमोर आहे. आता पेन किलर हा शब्द का वापरला याचं एक ढोबळाचं उत्तर आहे की एखादी साहित्यकृती जन्माला येतानाच आपला घाट घेऊन येते, तेव्हा कवीला जे मांडायचं असतं त्याची भावनाच येतानाच इंग्लिश शब्द घेऊन येत असेल, हे त्याचं कारण आहे. पेन किलरमधून त्याला असं वाटतं की माझ्या भावना अधिक टोकदारपणे पोहोचतात, म्हणून त्याने त्याला तो शब्द वापरला. त्या शब्दाचं मी स्वागत करीन. म्हणजे आधुनिक मराठी जिला आपण म्हणतो ती मिश्रित मराठी. मॅडम काय वाटतं तुम्हाला, आधुनिक मराठीला तुम्ही मिश्रित मराठी म्हणू शकता का? मिश्रित मराठी म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की आता जे सर म्हणाले की त्याची भावना तोच घाट जर का घेऊन आली असेल तर तशाच प्रकारचा शब्द त्या लेखकाला, कवीला सुचतो. आणि त्यामुळे कलात्मकता जिकडे असते तिकडे तुम्ही अशा सगळ्याच प्रकारचे निकष लावू शकणार नाही. कारण अनेक भाषांमध्ये मराठी सोडून भारतीय भाषांमध्ये सुद्धा अशी सरमिसळ झालेली आहे. जसं मगाशी मी बोलींचं म्हटलं, बोलींमधून आपण अनेक शब्द घेतलेत. प्रमाण भाषा आधी मुळात मला असं म्हणायचं आहे की भाषा जी अभिजात आपण म्हणतोय ती कोणती? प्रमाण मराठी, बोली ज्या आपण बोलतो आज, प्रमाण मराठी ही ग्रांथिक मराठी ज्याला आपण म्हणतो
ती प्रमाण भाषा आहे, ती सोडून ज्या इतर एवढ्या 56 बोली आपल्याकडे आहेत आणि त्याच्यापेक्षा त्यांच्या इतर अनेक पोट बोली ज्याला आपण म्हणू अशा आहेत आपल्याकडे, त्यांच्या बाबतीतलं काय, त्या अभिजातच आहेत. त्यामुळे हा जो घाट आहे किंवा हा जो रूपबंध आहे, एखादं नाटक असेल, एखादी कविता असेल, त्याच्यामध्ये तुम्ही एखादा परकीय भाषेतला शब्द वापरला तर त्यामुळे तुमची भाषा गढूळ झाली असं म्हणता येणार नाही. कारण आजही आपण मराठीमध्ये अनेक टक्के असे शब्द आहेत की जे आपण बाहेर, जसं दरवाजासारखा शब्द आहे, अनेक शब्द आज आपण पटकन आपल्या तोंडामध्ये पंखाच्या ऐवजी फॅन हा शब्द येतो, किंवा रिक्षा हा शब्द येतो. पण रिक्षा, जसं मी मागाशी म्हटलं, सरांनी सांगितलं की या संकल्पना आपल्याकडे नव्हत्या आणि त्यामुळे त्या नसल्यामुळे पंखा होती पण रिक्षा ही संकल्पना नव्हती आणि त्यामुळे त्याच्यासाठी म्हणून कोणता शब्द करायला हवा ह्याचा विचार आपण करू. पण कविता करतो जेव्हा कवी किंवा एखादा ललित लिहितो किंवा एखादं नाटक असतं, त्याचं शीर्षक असतं, त्यामुळे खूप काही सरमिसळ भाषांमध्ये काही होणारे गढूळ होणार अशातला भाग नाही. उलट काही वेळेला त्यामुळे भाषा संपन्न सुद्धा होत असते. अरुण सर, मराठी नाही, जे इंग्रजीमधून जे विषयांतर झालं, तुम्हाला असं म्हणायचंय का की ते मराठीत व्हायला पाहिजे का? मराठीत व्हायला पाहिजे होतं, नव्हतं झालेलं होतं, मग ते काढून का घेतलं? आणि झालेलं होतं तर त्या मुलांना समजत होतं, ती पण मुलं पास होत होती. ठीक आहे, सरांच्या विषयाचा धागा पकडून मी असं म्हणतो की आपण बऱ्याच वेळेला एक अनुवादित साहित्य प्रकार याच्याबद्दल आपण बऱ्याच वेळा बोलत असतो. तर भरपूर परदेशातल्या लोकांचं साहित्य, आपण मगाशी शेक्सपियरचा आपण उल्लेख केला, तर इंग्रजी साहित्यिकांचं साहित्य आपण मराठीमध्ये आणून वाचतो. मराठी साहित्य परकीय भाषांमध्ये, इंग्रजीमध्ये किंवा आणखी वेगळ्या कुठल्या तरी भाषांमध्ये जर भाषांतरित झालं तर आधुनिक मराठी तिच्याकडे कशा पद्धतीने बघते? मग आपण तो मराठीवरचा अन्याय म्हणू, विटंबना म्हणू की मराठीची व्याप्ती म्हणू? बागुल सर, काय की वेगवेगळी मतांतरे असतात आणि मतांतरे असणं ही भाषेच्या प्रगतीसाठी चांगली गोष्ट आहे. मगाशी पेनकिलरचा एक शब्द निघाला होता, फडके मॅडम सुद्धा सहमत होतील, सर देखील सहमत होतील की सागर हा पहिला कवी नाही आहे पेनकिलर शब्द वापरणारा. पंक्चरलेली रात्र, बासी मर्डेकर, आणि ते तर आमचे 9 कवी आहेत. म्हणजे आम्हाला हे अंगवळी पडलेलं आहे. जरी मी खूप असा आग्रह धरत असलो की तरुणांची भाषा आता मिश्र झालेली आहे, ती शुद्ध असली पाहिजे, म्हणजे नुसते शब्द बदलून चालणार नाही. फडके मॅडम, आपण जे बोलतो ते शुद्ध मराठी आहे का? उदाहरण देतो. मला वाटतं आज रविवार आहे, हे वाक्य वरवर मराठी आहे, हे खरं इंग्रजी रचना आहे. आय थिंक टुडे इज संडे, आज रविवार आहे असे मला वाटते, ही मराठी आहे. इतका बदल करावा लागेल, ही एक भूमिका. दुसरं, अभ्यासकांचं असं मत आहे की जितके परकीय शब्द मराठीमध्ये येतील आणि मराठी भाषा ते स्वीकार करत जाईल तितकी मराठी मोठी होईल. म्हणून या भाषांतराचं देखील आपण स्वागत केलं पाहिजे, असा देखील एक विचार पाहावं त्या ठिकाणी आहे. आपण शेवटाकडे येतो. आपण या सुंदर अशा प्रकारच्या मुलाखतीच्या परिसंवादाच्या शेवटाकडे येतो आहोत. तुम्हाला वेगळा मुद्दा मांडायचा आहे का? सरांचा जो मुद्दा आहे की तुमचा मुद्दा आहे अनुवादित साहित्य. हां, अण्णाभाऊ साठेंचं साहित्य रशियामध्ये गेलं, तिथं ट्रान्सलेशन झालेलं आहे. Correct. शरणकुमार लिंबाळे सरांचं साहित्य मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. विश्वास पाटलांचं पण साहित्य झालं, त्याच्याला खूप मोठ्या ठिकाणी त्यांना मागणी आलेली आहे. म्हणजे मराठीतलं दर्जेदार साहित्य तिकडे जात गेल्यानंतर त्याला चांगली वाहवा आहे. फक्त गंमत अशी की मराठीचा जाणकार साहित्यिक आणि इंग्रजीचा असेल किंवा अन्य भाषेचा, त्यांची संख्या आपल्याकडे कमी आहे. म्हणजे तुलनात्मक भाषेचा अभ्यास करणारे साहित्यिक आपल्याकडे कमी आहेत, समीक्षक कमी आहेत, वरवरची समीक्षा सुरू असते. बऱ्याचदा आमचे समीक्षक काय करतात, स्वतःला ते विभागून घेतात. काही कवींची समीक्षा करतात, काही साहित्याची समीक्षा करतात. मला वाटतं एखाद्या साहित्यिकाची समीक्षा करताना केवळ त्या ग्रंथापुरती समीक्षा करू नका. मग उदाहरण सांगतो, मी गेली 17 वर्ष पिंपळगाव बसून म्हणजे द्राक्ष बागायतदार क्षेत्रामध्ये आहे. खरं तर या देशाला परकीय गंगाजळी मिळवून देण्यामध्ये द्राक्ष बागायतदार शेतकऱ्याचा सिंहाचा वाटा आहे. मग आमच्या एकाही कथाकाराला, एकाही कादंबरीकाराला वाटतं नाही का माझ्या कादंबरीचा महानायक द्राक्ष उत्पादक शेतकरी असला पाहिजे? कायम तुम्ही शेतकऱ्याचं दुःख, आत्महत्या हेच मांडत आलात. अवजनच
काळ उभारण्याचं काम केलं, त्याचं तुम्ही नायक म्हणून काय चित्रित करत नाहीत. मला वाटतंय 17 वर्षापासून मी तिथं बघतोय, अनेकांना मी संवाद साधला की तुम्ही लिहा याच्यावरती. मी स्वतः 3-4 ओळी त्या जमा केल्यात, वया जमा केल्यात. तिथे शब्द असतात, खाटणी छाटणी काय जे असतील ते शब्द. तुम्ही सोबत साक्षीदार आहात की कोणी जर एखादा म्हटला सोनार सरांसारखा माणूस की मी त्याच्यावर कादंबरी लिहितो की माझ्याकडे डाटा तयार आहे, तुम्ही लिहा. कदाचित मी भाषेचा माणूस नसेल, मी चांगला कथाकार नसेल, कादंबरीकार नसेल, पण मी ते प्रोव्हाइड करायला तयार आहे. कारण माझ्यासमोर खूप असे हिमालया एवढ्या उंचीचे शेतकरी आहेत, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम केलं आहे. त्याच्या शेतामध्ये रस्ता नाही, पण लोक, परकीय लोक त्याचं शेत धुंडत तिथं येत आहेत आणि माहिती घेतात की तुझी द्राक्ष आम्हाला दे. हा मानायक तुम्ही त्या ठिकाणी रंगवत नाहीत. आणि तो जेव्हा रंगवला जाईल तेव्हा त्याचं अनुवादित साहित्य होईल, मग आमची शेती जाईल, शेतीची यंत्रणा जाईल आणि सगळे त्या ठिकाणी जाईल. मला वाटते अशा चांगल्या कादंबऱ्या त्या ठिकाणी गेल्या पाहिजे. सरांचा प्रश्न जो होता शाळेसाठी काय केलं पाहिजे, तर शाळेसाठी सगळ्यात महत्त्वाचं आपण काही एक 10-12 सूत्र मला वाटते साहित्यिकांनी दिले पाहिजे. शासन देईल का नाही याची वाट नाही पाहिजे. आता बागुल सर आहेत, फडके मॅडम आहेत, समोर आदरणीय मालुंजकर सर आहेत, ते शाळेमध्ये त्या ठिकाणी त्याला माहिती आहे सगळ्या प्रकारे, काहीतरी त्या गोष्टी त्या ठिकाणी देतील. वर्गामध्ये जसं इंग्रजीच्या प्राध्यापक वर्गात गेलं की इंग्रजीमध्ये बोलतो, तसं मराठीच्या प्राध्यापकाने शुद्ध मराठी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे, साहित्यिकाने मराठी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे आपोआपच मुलं ते बघतील. दरवेळेला आपल्या मुलाखतीला एक मिनिट बघता आपल्याकडे ह्या कार्यक्रमाचं यश हे आहे सर, जे नेहमी अधोरेखित होतं की वेळ संपत आलेला असताना इतकी हॉट चर्चा चालू असते, एकदम जोरदार गरमागरम, की ते थांबवावं लागतं आपल्याला एकदम बळजबरी. म्हणजे वक्त्यांची पण इच्छा आहे थोडं बोलावं, श्रोत्यांनाही प्रश्न विचारायचे आहेत, तरी पण मी शेवटाकडे, कारण तिकडून कंट्रोल आहे रिमोटचा प्रचंड मोठा. एक फक्त छोटासा प्रश्न आपण याला शेवटाकडे येऊयात की आता प्रत्येक जण CBSE, ICSE, IB बोर्डमध्ये मुलांना शाळेत टाकतोय आणि असं वाटतंय की ही आपल्याला गरज आहे आजची. आजकाल इंग्लंडला जाणारी मुलं, ऑस्ट्रेलियामध्ये जाणारी, सेटल होणारी मुलं, अमेरिकेत जाणारी मुलं आपलीच आहेत सगळ्या लोकांची. जर भारताचा विचार केला तर महाराष्ट्र एक प्रगत राज्य आहे आणि महाराष्ट्र जे करतो त्याचं अनुकरण बाकी सगळेजण करतात. असं जर आपण विचार केला तर महाराष्ट्रातली बहुतांश माणसं जी पुढारलेली जाणं म्हणतो ती सहज त्यांच्या मुलांना आज वेगवेगळ्या इंटरनॅशनल बोर्ड्समध्ये शिकवत आहेत, ज्यामुळं त्या मुलांची मराठीची गळचेपी होते आहे. त्यांना धड मराठी पण येत नाही, धड इंग्रजी येत नाही, दोघांच्या कात्रीत ती मुलं सापडली आहेत. तर अभिजात मराठी किंवा तुम्ही म्हणता तसं आधुनिक मराठी या पेचावरती काय तोडगा काढणार आहे, असा प्रश्न मला तिघांनाही 1-1 मिनिटासाठी विचारायला आवडेल. 1-1 मिनिटात सांगणं कठीण आहे. फक्त मी एवढंच सांगते की शैक्षणिक धोरण हो मी समजू शकते. शैक्षणिक धोरण जे जाहीर झालेलं आहे नवीन, त्या धोरणानुसार शासनाने खूप चांगल्या काही योजना दिलेल्या आहेत आणि त्या धोरणांमध्ये काही मुद्दे आहेत. पण त्याचं आता इथे पुन्हा मी इंग्लिश शब्दच मला आठवते, इम्प्लिमेंटेशन ज्याला आपण म्हणतो ते होणं गरजेचं आहे. ते होत नाही याचं कारण पुन्हा पैशाचा प्रश्न येतो. आर्थिक शास्त्र जे आहे, अर्थशास्त्र, हे सगळ्याच्या मुळाशी आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जोपर्यंत हा जो तुम्ही आता बोर्डांचा मुद्दा काढलात, आपला दृष्टिकोन म्हणजे आपला म्हणण्यापेक्षा आता जे पालक म्हणून होऊ घातलेले आहेत, जी पिढी आता पालक होण्याच्या मार्गावरती आहे, त्यांच्यापर्यंत हा संदेश गेला पाहिजे की मराठी माध्यमाच्या शाळा किंवा ज्याला आपण सेमी मराठी म्हणू अशा माध्यमांच्या शाळांमध्ये सुद्धा मुलांना घातलं तर मुलाचं भवितव्य चांगलंच होतं, उत्तमच होतं किंबहुना, हे त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. त्यासाठी कदाचित काही कार्यशाळा घेण्याची आवश्यकता आहे. खूप काही मुद्दे आहेत, पण शासकीय धोरणं आहेत, शैक्षणिक धोरणामध्ये हे सगळं आलेलं आहे, पण त्या सगळ्याची कधी कुठे काही पायमल्ली केली जाते याचा विचार मात्र करायला हवा. माझं नाव ज्ञानोबा ढगे आहे. माझं गाव आहे 2500 लोकवस्तीचं. माझ्या गावामध्ये ज्ञानोबा ढगे नावाचे 37 लोक आहेत. मला वाटतं जोपर्यंत गावागावामध्ये ज्ञानोबा नाव असेल तोपर्यंत काय मराठीला घाबरायची गरज नाही. आणि माझ्या गावातले ज्ञानोबा मोहिते, ज्ञानोबा शिंदे अशी संख्या केली तर ती 50च्या पुढे जाईल. बरोबर आहे. माझा मुलगा इंटरनॅशनल स्कूलला ज्यावेळेस मी टाकला नवीन, का टाकला, माझ्या आजूबाजूला एकही मराठी शाळा नव्हती. सर तुम्हाला माहिती मी कुठं राहत होते, मी टाकलं. त्या मॅडमला माझा मुलगा 10वी पास झाला तरी ज्ञानोबा म्हणता येत नव्हतं, डॅनोबा म्हणायचे इंग्लिशमध्ये, DNY डॅनोबा. आता मागच्या वर्षी हिंदीनं क्षत्रियाचा घेतला, ज्ञानोबाचा पण घेतलेला आहे. आता हिंदीमध्ये ज्ञानोबा म्हणतायत, इंग्रजीनं अजून घेतला नाही. थोडा रेटा त्या ठिकाणी आपल्याला करावं लागेल. आणि मी पहिलं माझा मुलगा ज्ञानोबा म्हणत नव्हता वर्गात, ते म्हणे पप्पा तुमचं फार जुनं नाव आहे, तो वर्गात नावच नाही घ्यायचा, म्हणजे इतकी वाटत. आणि मग मी माझ्यात बदल केला, मी DT ढगे लावायचो.
परंतु कैलासवासी शंकर बोराडे सरांनी माझा कान पकडला, अरे तुझं नाव म्हणजे महाराष्ट्राचं सांस्कृतिक संचित आहे, तेच नाव टाक. आणि म्हणून मी त्या ठिकाणी माझं नाव वारंवार सांगायला लागलो आणि म्हणून मी आता जरा दुरुस्त केलं, ज्ञानेश्वर नाही, माझं नाव ज्ञानोबाच आहे. मला वाटतंय ज्ञानोबा तुकोबा असे हे जे नावं आहेत हे पुढच्या पिढीला आले पाहिजे. आता मी मागच्या वर्षी आपल्या नवीन मराठी मुलांच्या नावाचा इतिहास काढला बसल्या काय नाव आहेत आमचे, एकही मराठी संस्कृतीला धरून नावं नाही आहेत. तुम्ही जर बघा आता मला वाटते ती गोष्ट तुमच्या नावात राजशेखर म्हणजे मध्ययुगीन काळातला फार मोठा कवी होता सर, त्या या अनुषंगाने म्हणजे हो आहे. आणि त्यांचं आडनाव शेळके आडनावाचा मी इतिहास वाचला. आपल्याकडे चालुक्य राज्य जे होते, चालुक्यापासून शेळके, सोळके, सुळंके, साळुंके, सळंके असे आडनाव झालेले आहेत. हा फार मोठा इतिहास आहे तुमच्याकडे. म्हणजे उदाहरण म्हणून सांगितलं तुम्हाला, आपल्याला भाषाशास्त्रीय ऐतिहासिक अंगानं सगळ्या अंगानं शोधावं लागलं आपली पाळंमुळं. ज्या माणसाला आपला इतिहास चांगला माहीत असतो ना, तो माणूस इतिहास त्या ठिकाणी निर्माण करू शकतो. मराठीच्या लोकांना आपला इतिहास चांगला माहीत असेल तर त्या अनुषंगाने मला जेव्हा एक आता कॉल येतो ना, जंक कॉल असतो बघा, त्याला मराठीतूनच बोलतो मी. 100% आपले मुंबईतले पोरं असतात ते 100% त्याला मराठी येते, पण ते हिंदी बोलले की आपण हो मैं भी जा रहा था इधर, हाँ ओके बोलिए. आपण बोला मॅडम काय म्हणतात आई, तुम्हाला काय पाहिजे. ती सुरुवातीला 1-2 वेळेस म्हणते सर आपको ये चाहिए क्या, मॅडम तुम्हाला काय म्हणायचे, ती बरोबर मराठीमध्ये बोलते. थोडा रेटा लावा तुम्ही, आपोआप आपली भाषा कळते. कारण समाजानं वाणीनं ती भाषा आपण पुढे आणली पाहिजे होते. मला वाटतं हाच फरक आहे. आपण मला अध्यक्ष केलं, मी 1 मिनिट जास्त घेतो. हे कार्यक्रमाचं यश आहे. विदेशामध्ये J.K. रोलिंगचं पुस्तक जर 1 वर्षांनी प्रकाशित होणार असेल तर आजपासून बुकिंगच्या रांगा लागतात. एवढी उंची आपल्याला गाठावी लागेल. आपण अजून आपल्याला दिल्ली खूप लांब आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळातून खरं म्हणजे संस्कृतीचा ऱ्हास सुरू आहे. व्हॉट इज पॉवर, शक्ती, पॉवर हे शिकवायचं असेल ना तर ते काय शिकवतात, व्हॉट इज पॉवर, पॉवर लाईक हरक्युलिस, विदेशी देवता. त्यांनी काय शिकवायला पाहिजे, व्हॉट इज पॉवर, पॉवर इज हनुमान, महाबली हनुमान, तो शक्तीचं प्रतीक आहे. म्हणजे कुठेतरी भाषेच्या नावाखाली संस्कृतीचं सुद्धा कुठेतरी हे सगळं सुरू आहे. हे सगळं जर दुरुस्त करावायचं असेल तर माझी नैतिकता अशी आहे की मी मराठीचा प्राध्यापक, मराठीच्या संवर्धनासाठी आम्ही नरडे काढावेत आणि माझा मुलगा इंग्लिश माध्यमाला शिकत असेल तर मला नैतिक अधिकार नाही. माझ्यापासून या मराठीकरणाची सुरुवात झाली पाहिजे आणि ती जेव्हा होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण या अभिजाततेचा जो मोठा मुकुट आहे तो पेलू शकू. म्हणून आपल्याला अगोदर हे सगळं दुरुस्त करावं लागेल. आपण आम्हाला संधी दिली, मी आपला ऋणी आहे. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा परिसंवाद, ही मुलाखत या ठिकाणी रंगली. सर्व वक्त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेचा जो आवाका आहे त्यांचा आपल्याला बघायला मिळाला. मला एक गोष्ट महत्त्वाची अंडरलाईन करायला आवडेल ही याच्या समारोपाकडे येताना, की जरी ही चर्चा मराठीच्या परिघाभोवती फिरत असली तरी सन्माननीय सगळ्याच वक्त्यांच्या माझ्यासकट तोंडी भरपूर इंग्रजी शब्दसुद्धा आले. हे मराठीचं आधुनिकपण आहे असं मी मानतो. म्हणून अभिजात मराठीला जर पुढे न्यायचं असेल तर तिच्या सोबतीने येणाऱ्या इंग्रजी शब्दांना, पोर्तुगीज शब्दांना, जापनीज शब्दांना, चायनीज शब्दांना सुद्धा मराठी एखादी कोंबडी ज्याप्रमाणे पिलांना तिच्या पंखांखाली घेते त्याप्रमाणे इतर शब्दांनाही मायेची पालखी देऊन मराठी त्यांना पुढे घेऊन जाईल आणि ती तेव्हा खऱ्या अर्थाने अभिजात होईल असं मी या ठिकाणी सर्वांच्या वतीने या ठिकाणी मांडतो. आणि या परिसंवादाचा, या मुलाखतीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं संयोजकांच्या वतीने जाहीर करतो.